जय श्री कृष्णा, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे गुरु आणि शिष्याचं नातं. गुरु शिष्याचं नातं मोठं पवित्र आणि अनमोल नातं आहे. जन्म देणारी आई म्हणतात माता पहिला गुरु आहे, पण माता दूध पाजणारी आहे, 9 महिने 9 दिवस सांभाळणारी आहे, म्हणून तिला पहिला गुरु म्हटलेला आहे. वडील शिल्पकार आहे, म्हणजे आपल्या जीवनाला आकार देतात, आपल्याला घडवतात. समूर्तिकार आपल्या मूर्तीला हातोड्याचे छन्नीचे घाव करतात, चुकलं तर रोकटोक करतात. तसे वडील असतात आपल्याला चुकीवर रोकटोक करणारे, सरळ मार्गाला नेणारे, तर त्यांना शिल्पकार म्हणतात शास्त्रामध्ये. म्हणून माता पहिला गुरु, पिता दुसरा गुरु. परंतु गुरु जे आहे ते आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून चुकवणारे असते. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरुची आवश्यकता आहे. प्रत्येकाने गुरु करायचा असतो. तुम्हाला माहिती आहे, एकदा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाचं नातं किती अनमोल नातं आहे. एका बाईला विभूती दिली होती मच्छिंद्रनाथाने, सांगितलं 12 वर्षांनी येतो. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ गेले, विचारलं कुठे आहे तो बालक. ते कुठला बालक? मग ती विभूती दिली होती, खाल्ली नाही का? म्हणजे नाही. कुठे टाकली निदान ते तेवढी तरी सांगा. विभूती उकंड्यावर टाकली आणि तेव्हा उकंड्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. गोरक्षनाथांना घेऊन गेले. 12 वर्षाचं बालक ते छोटं. भूक लागली. जंगल होता, घनघोर जंगल लागला. तहान भूक व्याकुल झाले. नाथपंथी आहे, काही मागता येत नाही. म्हणते गुरुदेव भूक लागली, माझ्याकडनं चालणं होत नाही, मला काहीतरी खायला पाहिजे, भूक लागली, जेवण पाहिजे. म्हणते गाव जवळच आहे, इतका जंगल पार झाला की तुला भोजन मिळेल, चल थोड्यासमोर. चालणं होत नाही आणि चालणं होत नाही म्हणून मच्छिंद्रनाथांच्या पाठीवर बसले गोरक्षनाथ. गोरक्षनाथाला घेऊन निघाले. जंगल संपला, गाव लागलं आणि तिथे थांबले. आणि थांबल्यानंतर म्हणतात तू इथे थांब, मी 5 घरी माधुकरी आणते. पण आता नागपंथी माधुकरी मागत नाही. तुम्हाला माहिती आहे, ते किंगरी वाजवतात आणि भजन म्हणत जातात. दिलं तरी बरं, नाही दिलं तरी बरं. आणि मच्छिंद्रनाथ गेले त्या गावात. 5 दारापर्यंत एकाही माया माऊलीने भिक्षा दिली नाही. मच्छिंद्रनाथ वापस आले. सांगितलं गोरक्ष, आज काही भिक्षा मिळाली नाही, आपल्याला आज तसंच झोपावं लागेल. ते गुरुदेव एक काम करतो, माझ्याकडनं राहणं होत नाही. आणि हट्ट करायला लागले, मी जाऊन बघू का? म्हणते बेटा मागायचं नसते, मी मागणार नाही, पण मी जाऊन येऊ का कोणाला कदा? ठीक आहे. आणि गुरुदेवाची जोडी घेतली आणि गोरक्षनाथ आता भिक्षा मागायला गेले. तर किंगरी वाजवत गेले आणि किंगरी वाजवता वाजवता त्यांनी एकच आवाज दिला की 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा, 2 रोटी देगा तो 2 बच्चे हो, 3 रोटी देगा तो 3 बच्चे होगे, 4 रोटी देगा तो 4 बच्चे होगे, 5 रोटी देगा तो 5 बच्चे होगे. आणि असं म्हणत म्हणत गेले. त्या गावातल्या माऊल्या आल्या आणि भरपूर त्या झोडीमध्ये माधुकरी टाकून दिली. आता माधुकरी घेऊन गेले मच्छिंद्रनाथांजवळ. आणि मच्छिंद्रनाथांजवळ जेव्हा गेले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, याच गावामध्ये तू मागितली नाही, मग असं काय केलं? ते गुरुदेव मी काहीच केलं नाही. मग हे आली कुठून? आधी त्याच माऊल्यांनी मला दिली नाही, तुला कशी दिली? म्हणजे मी एकच बोललो. काय? ते 1 रोटी देगा तो 1 बच्चा होगा, 2 रोटी देगा तो 2. ते जर याच्यातल्या नसेल तर आपण ज्याचं मीठ खातो त्याचं ऋणी बनतो. मग ते ऋण चुकायला ते म्हणते गुरुदेव आता मला माहीत नाही, मला तर भूक लागली, परंतु आता पुढचं सांभाळायची जबाबदारी तुमची. म्हणजे विश्वास गुरूंवर. आणि तेव्हा भोजन केलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही माऊलींना ओळखता का? हो. आणि जा ह्या 4-5 घरी इथे ही विभूती नेऊन टाका, ज्यांना कोणाला मूल नसेल त्यांना दे. तर त्यातल्या 4-5 मावल्यांना
मूल नव्हतं आणि मच्छिंद्रनाथाने विभूती पाठवली आणि गुरुवर विश्वास गोरक्षनाथांचा आणि ती विभूती दिली आणि त्या विभूतीच्या बलावर त्या म्हणजे त्या गावामध्ये बालकांचा जन्म झाला. म्हणून गुरु शिष्याचं नातं फार पवित्र आहे. गुरुवर अत्यंत नितांत विश्वास ठेवा. गुरु तुम्हाला सत्मार्गाला नेल्याशिवाय राहत नाही. मार्ग दाखवतात, चालायचं आपल्याला आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.